मुंबई 1990 चे दशक. अंडरवर्ल्डच्या अंधाऱ्या गल्लींमध्ये एक नाव हळूहळू उंचावत होतं. एक असं नाव ज्याला पोलीस इन्फॉर्मर सुद्धा घाबरू लागले होते. फक्त 21 वर्षांचा फिरोज कोंकणी, दाऊद इब्राहिमच्या गँगमधला सर्वात डेंजरस शूटर. त्याच्यावर आरोप होते 21 मर्डर्स आणि 7 अटेम्प्टेड मर्डर्स. मुंबई क्राईम ब्रांच काही महिन्यांपासून त्याचा शोध घेत होती. मग एक दिवस एक सिक्रेट टिप ऑफ मिळाला आणि बँगलोर मधल्या एका हॉटेलमध्ये सुरू झाला मुंबई पोलीसचा एक धाडसी ऑपरेशन, जिथे एका पोलीस ऑफिसरने स्वतःचा जीव धोक्यात घालून वेटरचा वेश धारण केला आणि एकट्याने जोरदार शस्त्रांनी सज्ज असलेल्या क्रिमिनल्सच्या रूम मध्ये प्रवेश केला. फक्त काही सेकंदातच फिरोज कोंकणीला अटक करण्यात आली. पण स्टोरी इथेच संपली नाही. 4 वर्षांनी जे हॉस्पिटलच्या आत गोळीबार झाला आणि तो पोलीस कस्टडीमधून पळून गेला. काही काळानंतर एक बातमी आली, तो पाकिस्तानमध्ये पोहोचला होता. पण अंडरवर्ल्डमध्ये प्रत्येक स्टोरी जशी दिसते तशीच संपत नाही. कारण पाकिस्तानमध्ये पोहोचल्यानंतर फिरोज कोंकणीची स्टोरी अशा अँटी क्लायमॅक्स मध्ये संपली ज्याची कल्पना कदाचित त्यानेही कधी केली नव्हती. फिरोज कोंकणी सोबत पुढे काय घडलं हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा क्राईम थ्रिलर स्टोरीज. पंचवीस ऑगस्ट 1994 मुंबईच्या वांद्रे भागात दिवसा ढवळ्या गोळीबाराचा आवाज घुमला. काही सेकंदात एक व्हाईट अँबॅसेडर कारवर AK-56 रायफल्सने हल्ला झाला. त्या कारमध्ये होते BJP लीडर आणि MLA रामदास नायक. रामदास नायक आणि त्यांचा बॉडीगार्ड जागीच मृत्युमुखी पडले. मुंबईच्या पॉलिटिक्ससाठी आणि पोलीससाठी हा एक मोठा धक्का होता. या हत्येनंतर ज्या नावाने पोलीसची झोप उडवली ते नाव होतं फिरोज कोंकणी. रामदास नाईक हे भाजपचे नेते होते. ते महाराष्ट्रातील अंधेरी भागातील होते. त्यांची हत्या झाली. या हल्ल्यात AK-47, AK-6M रायफलचा वापर झाला. फिरोज कोंकणी आणि त्याच्या साथीदारांनी तिथे AK-57 गोळीबार केला. त्या गोळीबारात एक कॉन्स्टेबल मारला गेला आणि रामदास नाईक यांचाही मृत्यू झाला. हा अतिशय मोठा आणि संवेदनशील खटला होता. मुंबई क्राईम ब्रांच आणि पोलिसांच्या अनेक टीम्स तपास करत होत्या. मात्र सुरुवातीला फारसे धागेदोरे मिळत नव्हते. हल्लेखोर रिक्षातून पळाले आणि AK-57 रिक्षातच सोडून गेले. संपूर्ण क्राईम ब्रांच हा केस सोडवण्यात गुंतली होती. त्यावेळी तपासाचे नेतृत्व राकेश मारिया करत होते. फक्त 21 वर्षांचा, दुबळा आणि साधा दिसणारा, पण मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये त्याचे नाव भीतीचे प्रतीक बनत होते. त्याचे खरे नाव फिरोज अब्दुल्ला सरगुरू. तो रत्नागिरी कोकणचा असल्याने त्याला फिरोज कोंकणी म्हणू लागले. फिरोज कोंकणी कमी वयाचा, दुबळा पण अत्यंत धोकादायक गुन्हेगार होता. म्हणतात की 16व्या वर्षीच त्याने उस्तऱ्याने गळा कापून पहिला खून केला. 1992-93च्या सांप्रदायिक दंग्यांमध्ये त्याने मुंबईत अनेकांवर चाकूने हल्ले केले. त्याने पोलिसांना माहिती देणाऱ्या पोलीस मुखबिरांनाही लक्ष्य केले. हाजी दर उर्फ सय्यद अमीर, अब्दुल मन्नान शेख आणि जुबेर परवीन यांसारख्या मुखबिरांची त्याने हत्या केली. या गुन्ह्यांमुळे फिरोज कोंकणी मुंबई पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरला. पोलीस आपल्या मुखबिरांचे संरक्षण करू शकत नाहीत असा संदेश पसरू लागला. तो सतत मुखबिरांना मारून पोलिसांची गुप्त माहिती मिळवण्याची व्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न करत होता. फिरोजवर अनेक खून आणि हल्ल्यांचे आरोप होते. तो दाऊद इब्राहिमच्या गँगशी जोडलेला होता. म्हणून मुंबई क्राईम ब्रांच त्याचा शोध घेत होती, पण यश मिळत नव्हते. मग ऑक्टोबर 1994 मध्ये पोलिसांना एक महत्वाची माहिती मिळाली. मग मला ही माहिती आमचे IPS अधिकारी राकेश मारिया यांच्याकडून मिळाली. त्यांनी एक टीम तयार केली, ज्यात महाबोले, दिनेश कदम, सोहेल बुद्धा, सिंह आणि मी होतो. आम्ही सर्वजण फ्लाईटनं बेंगळुरूला गेलो. पोचण्यापूर्वीच मारिया साहेबांनी हॉटेलची माहिती दिली होती. आम्ही शेषाद्रीपुरममधील ब्लू डायमंड हॉटेलमध्ये गेलो. तिथे 2 खोल्या घेतल्या आणि बिझनेसमन बनून थांबलो. तेथे 5 लोक एका मोठ्या गटासह असल्याची माहिती मिळाली. म्हणून आम्ही वेटर बनून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या ऑर्डरची वाट पाहू लागलो.
वेटर बनून जाण्यासाठी मी तयार झालो. मी वेटरचे कपडे घातले आणि ट्रॉली घेऊन तयार झालो. तेवढ्यात चिकन लॉलीपॉपची ऑर्डर आली. मी ट्रॉली घेऊन वर गेलो आणि खोलीची बेल वाजवली. त्यानं लगेच दरवाजा उघडला नाही. आधी त्यानं बाहेर कोण आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला. मी वाकून उभा होतो. त्यामुळे त्याला संशय आला नाही. त्या रूमच्या आत होते 21 मर्डर्स आणि 7 अटेम्प्टेड मर्डर्समध्ये आरोपी फिरोज कोंकणी आणि त्याचे 2 साथीदार. त्यांच्याकडे होते 16 पिस्टल्स, 6 रिव्हॉल्वर्स, 1 AK-56 आणि 1 AK-47 रायफल. आणि दरवाजाच्या बाहेर उभा होता एकटा पोलीस ऑफिसर, सुखलाल वरपे, जो वेटरच्या वेशात हातात फूड ट्रॉली घेऊन उभा होता. पुढे काय घडलं हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा द क्राईम थ्रिलर स्टोरीज. मी माझ्यासोबत रिव्हॉल्वर घेतला होता. तो मी ट्रॉलीच्या खाली लपवून ठेवला होता. ट्रॉलीवर चिकन लॉलीपॉप आणि इतर जेवण दिसत होते, पण खाली रिव्हॉल्वर लपवलेला होता. दरम्यान सुखलाल वरपेची टीम घात लावून दरवाजा उघडण्याची वाट पाहत होती. टीममध्ये नरेंद्र सिंह, सुहेल बुद्धा, दिनेश कदम आणि महाबोले होते. दरवाजा उघडताच मी धक्का देऊन आत शिरलो. आत जाताच मी रिव्हॉल्वर काढला. मग आमची संपूर्ण टीम आत आली आणि आम्ही त्यांना अटक केली. त्यांच्या बुक लेट मी से इट नाऊमध्ये प्रसिद्ध IPS ऑफिसर राकेश मारिया लिहितात, माझे पोलीस इन्फॉर्मर्स मारले गेल्यामुळे मला खूप राग आला होता. मी माझ्या ऑफिसर्सना सांगितलं की फिरोज कोंकणीला अटक होताच त्याला फोनवर माझ्याशी बोलायला लावा. मी सामान्यतः अक्यूज लोकांशी फोनवर कडक बोलत नाही, पण यावेळी माझा राग आवरला नाही. मी त्याला सांगितलं, हा तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. जे काही खायचं प्यायचं असेल ते खा. मी तुला मारणार आहे. तू घाबरलेल्या आवाजात म्हणाला, मला जे करायचं होतं ते मी केलं. आता तुम्हाला जे करायचं आहे ते करा. पण माझ्या ऑफिसर्सने मला सांगितलं की धाडसाचे दावे करत असूनही तो थरथरत होता. त्यांच्या बुक लेट मी से इट नाऊमध्ये राकेश मारिया लिहितात, माझ्या टीमने त्याला एअरप्लेनने मुंबईला आणलं. मी एअरपोर्टच्या बाहेर कारमध्ये त्याची वाट पाहत होतो. जेव्हा मी त्याला पाहिलं, तो बारीक आणि जवळजवळ मुलासारखा दिसणारा तरुण वाटत होता. मग मला आठवले त्याने केलेले भयानक क्राईम्स आणि मी त्याच्या चेहऱ्यावर जोरात एक थप्पड मारली. फिरोज कोकणी पकडला गेला, पण त्याची कथा इथे संपली नव्हती. पुढे काय सनसनाटी घडलं हे पाहण्यासाठी पाहत रहा क्राईम थ्रिलर स्टोरीज. फिरोज कोंकणीला अटक केल्यानंतर पोलिसने त्याला कडक सुरक्षा व्यवस्थेत कोर्टमध्ये हजर केले. त्यानंतर त्याला जेलमध्ये ज्युडिशियल कस्टडीमध्ये पाठवण्यात आले. जवळजवळ 4 वर्ष लोटली. तारीख 3 जानेवारी 1998. एके दिवशी त्याला मुंबईच्या JJ हॉस्पिटलमध्ये मेडिकल एक्झामिनेशन आणि स्कॅनिंगसाठी आणण्यात आलं. त्याच्यासोबत एक छोटी पोलीस एस्कॉर्ट टीम होती. एक हेड कॉन्स्टेबल आणि काही कॉन्स्टेबल्स त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते. चेकअप झाल्यानंतर कोंकणीला हॉस्पिटलच्या रेडिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आलं. त्याने पोलिसमॅनना सांगितलं की त्याला टॉयलेटला जायचं आहे आणि तिथेच डी कंपनीचे लोक या संधीची आधीपासूनच वाट पाहत होते. पुढे काय घडलं पाहत रहा द क्राईम थ्रिलर स्टोरीज. तेवढ्यात 2 मोटरसायकलवर आलेले अटॅकर्स हॉस्पिटलच्या परिसरात घुसले. आत येताच त्यांनी पोलिसमॅनवर अंधाधुंद फायरिंग सुरू केली. हल्ल्यात पोलीस एस्कॉर्ट टीम पूर्णपणे गाफील राहिली. गोळीबाराचा आवाज ऐकताच फिरोज कोंकणी टॉयलेटमधून बाहेर पळाला. हल्लेखोरांनी लगेच त्याला मोटरसायकलवर बसवलं. काही सेकंदातच तो हॉस्पिटलमधून पळून गेला. त्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत राहिले, पण तो पुन्हा त्यांच्या हाती लागला नाही. पळून गेल्यानंतर फिरोज कोंकणी आधी नेपाळला गेला, नंतर साऊथ ईस्ट एशियामध्ये गेला आणि शेवटी तो कराची पाकिस्तानमध्ये पोहोचला, जिथे दाऊदच्या नेटवर्कने त्याला आश्रय दिला. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की पाकिस्तानमध्ये पोहोचल्यानंतर फिरोज कोंकणीसाठी सगळं ठीक झालं, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण खरा खुलासा आता पुढे होणार आहे. पाहत रहा द क्राईम थ्रिलर स्टोरीज. काही वर्षांनी एक धक्कादायक बातमी समोर आली. म्हणतात की फिरोज कोकणीची दाऊदच्या लोकांशी अनबन झाली. दाऊदच्या लोकांनीच त्याला फसवल्याची चर्चा होती.
त्याला एका बोटीत नेण्यात आले. नंतर त्याचे हातपाय बांधले आणि त्याला समुद्रात फेकून देण्यात आले. इथेच संपली फिरोज कोकणीची कथा. अंडरवर्ल्डमध्ये झपाट्याने वर आलेल्या आणि तितक्याच रहस्यमयपणे गायब झालेल्या गुन्हेगाराची कथा. पण ज्या धाडसाने सुखलाल वरपे आणि त्यांच्या टीमने फिरोज कोंकणीला अटक केली, ती स्टोरी मुंबई पोलीस आणि अंडरवर्ल्डमध्ये एक लेजंडरी स्टोरी बनली. आपल्या लेट मी से इट नाव या पुस्तकात IPS अधिकारी राकेश मारिया लिहितात, माझी बँगलोरतील धाडसी टीम जीवाची पर्वा न करता हे ऑपरेशन केलं नसतं तर फिरोज कोकणी कधीच पकडला गेला नसता. इन्स्पेक्टर नरेंद्र सिंह, सब इन्स्पेक्टर सुखलाल वरपे, सुहेल बुद्धा आणि दिनेश कदम यांनी या कारवाईत उत्कृष्ट काम केलं. ऑपरेशनच्या नियोजनापासून ते यशस्वी अंमलबजावणीपर्यंत त्यांनी अप्रतिम कामगिरी केली. हे अधिकारी त्या अनेक पोलिसांप्रमाणे आहेत जे रोज कर्तव्य करताना जीव धोक्यात घालतात आणि पोलीस दलाचा अभिमान वाढवतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ इंटरेस्टिंग आणि अवेअरनेस निर्माण करणारा वाटला तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही लवकरच परत येऊ एक आणखी खरी आणि शॉकिंग क्राईम थ्रिलर स्टोरी घेऊन. क्राईम थ्रिलर स्टोरीज फक्त मराठीमध्ये नाही तर हिंदी, इंग्रजी आणि गुजरातीतही उपलब्ध आहे. लवकरच आम्ही आणखी भाषांमध्येही उपलब्ध करून देणार आहोत. क्राईम थ्रिलर स्टोरीज एक जबाबदार आणि संवेदनशील प्लॅटफॉर्म आहे जिथे गुन्हा सनसनीसाठी नाही तर सत्याच्या दृष्टीने दाखवला जातो. जर तुमच्या आजूबाजूला एखादा गुन्हा घडत असेल तर इग्नोर करू नका, गप्प बसू नका. तात्काळ पोलिसांना कळवा. तुमचा एक फोन कॉल मोठा गुन्हा होण्याआधी थांबवू शकतो.